काहीतरी लाज बाळगा आई. ज्याच्याबरोबर बेडवर तुम्ही झोपायला चालली आहात ते तुमचे समधी आहेत. माझ्या पप्पांनी माझ्या सासूला घोडी बनवून माझे नाव शीतल आहे आणि मी एका चांगल्या कुटुंबातून आहे. आमच्या कुटुंबात मी, माझा लहान भाऊ आणि आई वडील आहेत. माझे आई वडील दोघेही खाजगी नोकरी करायचे आणि त्यांनी आमच्या दोघांच्या शिक्षणाकडे खूप लक्ष दिले. आम्ही दोघांनीही शिकून चांगल्या नोकऱ्या मिळवल्या. आईने आम्हाला सांभाळण्यासाठी तिची नोकरी सोडली आणि घर सांभाळू लागली. आमचं आयुष्य खूप छान चाललं होतं आणि काही दिवसांनी माझे लग्न ठरले. मुलगा एका चांगल्या कंपनीत काम करायचा. त्याचं नाव सिद्धार्थ होतं. त्याच्या आईशिवाय त्याला या जगात कोणी नव्हतं. माझ्या आई वडिलांना हे लग्न खूप आवडलं आणि माझ्या सासूला मीही आवडले. लवकरच आमचं लग्न ठरलं आणि काही दिवसांनी लग्न झालं. सुरुवातीला सासरच्या घरात जुळवून घेणे कठीण होतं, कारण नवरा ऑफिसला जायचा आणि मला सासूशी बोलताना संकोच वाटायचा. पण हळूहळू सासूबाई स्वतःहून माझ्याजवळ येऊन बोलायच्या आणि मी त्यांच्यासोबत मोकळेपणाने राहायला लागले. माझ्या सासूबाई दिसायला खूप फिट आणि तरुण होत्या आणि त्यांचं वय अजिबात कळायचं नाही. माझ्या सासूबाई खूपच तरुण होत्या आणि त्या माझ्या सासूपेक्षा माझ्या नवऱ्याच्या मोठ्या बहिणीसारख्या दिसायच्या. एकदा मी त्यांना विचारले तर त्यांनी सांगितले की त्यांचे लग्न 18व्या वर्षी झाले होते. देवाच्या कृपेने सिद्धार्थ त्यांच्या लग्नाच्या 1 वर्षानंतरच जन्माला आला. त्यानंतर 5 वर्षांनी सिद्धार्थचे वडील त्यांना सोडून गेले. त्यांच्याशिवाय त्यांनी एकट्याने आपल्या मुलांचं संगोपन केलं. सासूबाईंची ही गोष्ट ऐकून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आम्ही दोघेही चांगल्या मैत्रिणीसारख्या राहू लागलो. त्या माझी खूप काळजी घेत आणि घराचं सगळं काम आम्ही मिळून करायचो. काही दिवसांनी माझ्या पतीला कंपनीच्या कामासाठी दुसऱ्या देशात जावं लागलं. माझ्या सासूबाईंनी खूप प्रयत्न केले की मला त्यांच्यासोबत पाठवावं, पण ते शक्य झाले नाही. मी माझ्या सासूसोबतच खूप आनंदात होते. माझे वडील मला भेटायला नेहमी यायचे, कारण त्यांना माझ्यावर खूप प्रेम होतं. 10-15 दिवसात मी माहेरी जायचे आणि महिन्यातून 1-2 वेळा वडील मला भेटायला घरी यायचे. माझ्या सासूलाही त्यांचं येणं अजिबात खटकायचं नाही. उलट त्या त्यांची खूप काळजी घ्यायच्या. माझ्या नवऱ्याच्या समोरही ते घरी बसून वडिलांशी खूप बोलायचे. मात्र काही काळानंतर माझे वडील मला रोजच भेटायला येऊ लागले. मला थोडं विचित्र वाटलं, पण मी विचार केला कदाचित मला खूप मिस करत असतील. काही दिवसांनी वडिलांचं येणं कमी झालं. जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की रोज रोज यायचं बरं वाटत नाही. मग एके दिवशी मी दुपारी जेवून आराम करत होते, तेव्हा माझ्या सासू घरी नव्हत्या. मी स्वयंपाकासाठी किचनमध्ये गेली आणि काही वेळाने सासूबाई घरी आल्या. त्या बाहेर जाऊन आलेल्या दिसत होत्या. खूप तयार झालेल्या होत्या. मी विचारलं तर त्या म्हणाल्या की एका मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला गेल्या होत्या. काही दिवसांनी त्या पुन्हा सजून धजून बाहेर जाण्यासाठी निघाल्या. मला काही सांगितलं नव्हतं, पण मी त्यांना पाहिले आणि आवाज देऊन विचारलं की कुठे चालले आहेत. त्यांनी सांगितले की एका मैत्रिणीला भेटायला जात आहेत. मी म्हणाले की मीही येऊ का, पण त्यांनी सांगितले की त्यांना उशीर होईल आणि मग कधीतरी सोबत ये. त्या दिवशी त्या खूप उशिरा घरी आल्या, पण माझं विचारण्याआधीच मला झोप लागली. आता मला त्यांच्या रोजच्या जाण्यावर शंका यायला लागली होती. पुढच्या दिवशी मी त्यांचा पाठलाग करायचं ठरवलं आणि त्यांना एका हॉटेलमध्ये पाहिलं. माझ्या सासूबाईंनी त्या दिवशी खूप छान कपडे घातले होते आणि त्या एका हॉटेलमध्ये गेल्या. मी त्यांचा पाठलाग केला आणि हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत कोण आहे हे पाहण्यासाठी आत शिरले. त्या एका व्यक्तीसोबत टेबलावर बसून गप्पा मारत होत्या, पण त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, कारण तो मफलरने चेहरा झाकून बसला होता. मी खूप प्रयत्न केला की त्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकेन, पण तेवढ्यात कोणीतरी मला आवाज दिला. मी मागे वळून पाहिले तर माझा भाऊ होता. तो हॉटेलमध्ये आपल्या मित्रांसोबत आला होता. त्याने मला विचारलं, तू इथे काय करतेस? त्याच्या येण्यामुळे
माझं लक्ष विचलित झालं आणि मला तेथून निघावं लागलं. घरी आल्यावर मला खूप राग आला होता, कारण माझं सत्य उघड करण्याचं संपूर्ण प्लॅन बिघडला होता. पण माझी शंका कमी झाली नव्हती. काही दिवसांनी माझ्या सासूबाई पुन्हा एका लग्नाला जात असल्याचं सांगून बाहेर गेल्या. यावेळी मी ठरवलं की त्यांना गुपचूप पुन्हा एकदा फॉलो करावं. मी त्यांच्या मागे लागले आणि त्यांना एका कपड्यांच्या दुकानात पाहिलं. त्या कपडे पाहत होत्या आणि माझं मन सांगत होतं की काहीतरी वेगळं चाललं आहे. मात्र त्यावेळी मी काही केलं नाही, कारण परिस्थिती योग्य नव्हती. त्या रात्री घरी आल्यावर माझ्या सासूबाईंनी खोटं सांगितलं की त्यांनी लग्नात खूप मज्जा केली. मला माहीत होतं की त्या खोटं बोलत आहेत, पण मी काहीच बोलले नाही. मला पतीच्या अनुपस्थितीत मोठा वाद नको होता, पण मला आता खात्री झाली होती की त्या नक्कीच कोणाला तरी भेटत आहेत. मी त्यांना फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं की त्या म्हणत होत्या, आता लवकरात लवकर आपली लग्नाची तयारी करायला हवी, कारण माझ्या सुनेला माझ्यावर शंका यायला लागली आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी त्यांची ही बोलणी ऐकून खूप हैराण झाले होते. त्या पुढे म्हणाल्या, आता आपण लग्न केलं की कोणालाही काही बोलायला संधी मिळणार नाही. माझं डोकं सुन्न झालं होतं. मी विचार करत होते की माझ्या सासूबाई खरंच लग्न करणार होत्या का. त्यांचं वागणं मला विचित्र वाटत होतं, पण त्याच वेळी मला त्यांच्या एकटेपणाची जाणीवही झाली. त्यांच्या आयुष्यावर खूप मोठं संकट आलं होतं, पण आता त्या स्वतःचा संसार पुन्हा उभारण्याचा विचार करत होत्या. अखेरीस मी ठरवलं की त्यांना त्यात काही चुकीचं वाटलं तरी मी त्यांचं साथ देणार. माझ्या पतीला मात्र मी काही सांगितलं नाही. आता माझ्या सासूबाईंच्या या गोष्टींचं सत्य काय आहे हे शोधण्याचा मी ठाम निर्णय घेतला. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा सांगितलं की त्या एका मित्राच्या मुलाच्या लग्नाला जात आहेत. त्या बाहेर गेल्यावर मी पुन्हा एकदा त्यांचा मागोवा घ्यायचं ठरवलं. यावेळी मात्र मी त्यांना थेट एका हॉटेलमध्ये पाहिलं. त्या एकटे नव्हत्या, त्या एका व्यक्तीसोबत होत्या, ज्याने आपला चेहरा मफलरने झाकलेला होता. माझा संशय अजूनच वाढलं होतं. त्यामुळे मी तिथे थांबले आणि त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात अचानक मी हिम्मत करून त्यांच्या समोर गेले आणि त्या माणसाचा चेहरा उघडण्यासाठी पुढे सरसावले. त्याच वेळी मी त्याचा मफलर उचलला आणि तो पाहताच माझ्या श्वासाचा वेग थांबला. माझ्यासमोर माझे स्वतःचे पप्पा होते. माझे पाय जमिनीवरून निघाले होते. माझे पप्पा माझ्या सासूबाई सोबतच प्रेमाच्या नात्यात होते आणि आता लग्न करायला तयार होते. मी सुन्न होते, काहीच बोलू शकत नव्हते. माझ्या सासूबाईंनी खूपच पांढरा पडलेला चेहरा करत माझ्यासमोर हात जोडले आणि मला विनंती केली, हे सगळं तुझ्या पतीला सांगू नकोस. मी खूप चुकीचं केलं आहे, पण माझी अवस्था समजून घे. मी खूप एकटी आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. हे सगळं माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक होतं. मी घरी जाऊन आईला फोन केला आणि तिला सगळं सांगितलं. ती लगेच आमच्या घरी आली आणि पप्पांना पाहून ती थेट रागाच्या भरात त्यांच्यावर चिडली. तिने पप्पांना विचारलं, तुला जर हेच करायचं होतं तर मला का अंधारात ठेवलंस? पप्पा खूप लाजले होते आणि माफी मागत होते. माझ्या आईने पप्पांना घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होते. मला माझ्या पतीला कसं सांगायचं कळत नव्हतं. काही दिवसांनी कळलं की माझ्या सासूबाईंनी आमच्या गल्लीतील रमेश काकांशी लग्न केले आहे. माझ्या पतीला त्याचं खूप दुःख झालं आणि त्यांनी सासूबाईंशी सारे संबंध तोडले. त्याच वेळेस माझ्या पोटात नवा जीव निर्माण झाला होता. मी आई होणार होते आणि जेव्हा माझ्या पतीला हे कळलं तेव्हा ते खूप आनंदी झाले. तरीही सासूबाईंचं वागणं त्यांना खूप दुखावून गेलं होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की ते सासूबाईंसोबत कोणतेही संबंध ठेवणार नाहीत. आमच्या नात्यात या सर्व प्रकारामुळे काहीच तणाव आलेला नव्हता. आम्ही आनंदाने आमचं आयुष्य जगू लागलो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एक विधवा स्त्रीने पुन्हा संसार थाटावा का? शीतलच्या सासूबाईंचं वागणं योग्य होतं का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून पुढील गोष्टींच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.